गेल्या 15 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम अनेक भागामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। गुहागरमध्ये देखील ग्रामीण भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि याचा परिणाम गुहागरमधील पाचिरी सडा इथं असलेली बौद्धवाडी जी आहे त्या बौद्धवाडीच्या बाजूला असलेला डोंगर हा मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे इथल्या वस्तीला धोका निर्माण झालेला आहे। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहतोय की हा पाचिरी सडा ची ही बौद्धवाडी आहे आणि त्याच्या लागून वस्तीला लागून हा डोंगर आहे। 8 दिवसापासून हा डोंगर जवळपास खाली 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 सरकतोय आणि यामुळे इथे जे प्रशासनाने इथल्या लोकांना जवळपास 11 कुटुंब आहेत त्या 11 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस देत त्यांना विहारामध्ये शिफ्ट होण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्यानुसार काही लोक विहारामध्ये राहत आहेत आणि मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा जो डोंगर आहे हा आणखीन खचत आहे आणि त्यामुळे इथे जे इथली लोक आहेत ती भयभीत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनाकडून यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे आणि इथले जे लोक आहेत ती आता सध्या कसे राहत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा मला सांगा नेमकी घटना कधी झाली आणि काय नेमका प्रकार आहे? घटना ही 8 तारखेला झालेली आहे। संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान झालेली आहे। हे संपूर्ण जो वरचा भाग आहे तो भाग संपूर्ण खाली खचलेला आहे। वरचा जी बॉर्डर आहे जमिनीची बॉर्डर पासून जवळजवळ 7 ते 8 फुटापर्यंत ते खाली दबलेला आहे आणि संपूर्ण जी दरा आहे ती रस्त्यावरती आलेली आहे। दगड सुद्धा रस्त्यावरती आलेले आहेत आणि आमची जी पिण्याची टाकी आहे ती टाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। त्याच्यामुळे आमच्या पाण्याचा समस्या गेल्या 5 दिवसापासून आजच्या 5वा दिवस आहे। आम्ही इकडे तिकडे पावसाचं पाणी जमा करून आम्ही ते सगळं पाण्याचा वापर करतोय, पण पिण्याचं जे पाणी आहे ते पाण्याची नळचा व्यवस्था संपूर्ण मोकळी आलेली आहे। प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची आता तुमची काय व्यवस्था केली? आमचे साहेब जे छत्रे साहेब आले होते त्यांनी आले लगेच त्यांनी पाण्याची व्यवस्था केली, आम्हाला टाकीची व्यवस्था केलेली आहे। परंतु आमची जी पाण्याची लाईन जी आहे ती लाईन दुरुस्त करणं थोडंसं आम्हाला एक अडचणीचं वाटतं आणि त्यासाठी जी जेसीपी येऊन जो लाईन आम्हाला क्लिअर करून द्यायला पाहिजे होती, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जेसीपी जो आला होता त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर आम्हाला लाईन क्लिअर करून द्यायला पाहिजे होती। हा डोंगर जो खाली आला तो नेमका कशामुळे आला असं वाटतं? काय त्याचं कारण काय आहे? मुसळधार पावसामुळे तो डोंगर खाली खचलेला आहे आणि हे जे रस्त्यासाठी रस्ता जे काम झालं, जो रस्ता ह्याच्यामधून मुख्यमंत्री सडक योजनेतून जो रस्ता झाला आहे त्याची जो कटिंग झाली त्या कटिंग मधून त्याची जो धर आहे जी जमिनीचा जो पकड आहे ती सैल झालेली आहे। रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळेला जे रस्त्याचे कटिंग झालं ते चुकीच्या पद्धतीने झालं, कट चुकीच्या पद्धतीने झाला आणि ते पाणी जे आहे ते थेट वस्तीत घुसतं असं म्हटलं जाते। दादा मला सांगा कितपत धोकादायक वाटतंय आणि आता सध्या तुम्ही कसे राहताय? सध्या आम्ही या पावसामुळे आम्हाला गुहागरचे तहसीलदार, ग्रामसेवक भाऊ, तलाठी भाऊ, सर्कल भाऊ हे सर्व कर्मचारी या ठिकाणी येऊन आम्ही कमीत कमी 11 कुटुंबियांना या ठिकाणी आम्हाला विहारामध्ये राहण्याची व्यवस्था करायला त्यांनी सांगितलेली आहे। यापासून तुम्ही सावध राहायचं, आपल्या घरी दिवसा जर आलात तरी सुद्धा रात्री बिलकुल त्या ठिकाणी थांबायचं नाही। त्या पद्धतीने आम्ही आमच्या या विहारामध्ये सर्वजण आम्ही त्या ठिकाणी राहतो। किती वेळा माती खाली आली, कितीचा प्रकार आहे? माती ही पहिल्याच वेळेला ही 8 तारखेला घटना घडलेली आहे आणि पाऊस हा आतून पाझर पाण्याचा चालूच आहे। जशी माती काढली तसं माती ही खाली येतच जात आहे। आता काल भूगर्भ तज्ञ येऊन गेले, त्यांनी काय म्हटलं? त्यांनी भूस्खलन झालेला आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की पाचिरी सडा इथं बौद्धवाडीमध्ये ठराविक वस्ती आहेत, म्हणजे स्थानिक लेवलला जे राहणारे लोकांची संख्या ही फार कमी आहे। मुंबईमध्ये राहणारे लोकांची वस्ती जास्त आहे। मात्र असं असलं तरी ही बौद्धवाडी मोठी आहे, जवळपास 42 घरं या ठिकाणी आहेत आणि त्यापैकी 11 घरांना या डोंगराचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे। सध्या तरी इथे प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था केलेली आहे, मात्र डोंगराच्या भेगा पाहता हा जो धोका आहे हा अधिक असल्याचं देखील स्थानिकांकडून सांगण्यात येते। स्वप्नील घाग, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।